28 तारखेला अचानक अजितदादांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याची बातमी आली आणि संपूर्ण महाराष्ट्राला पहिला मोठा धक्का बसला. मात्र आज तब्बल 8 ते 9 दिवसांनंतर महाराष्ट्राला दुसरा आणि सर्वात मोठा धक्का बसला आहे. कारण या अपघातासंदर्भात एक खळबळंजक माहिती समोर आली आहे आणि या माहितीनं महाराष्ट्र अक्षरशः हादरला आहे. विमानातील प्रवाशांची संख्या हा मोठा प्रश्न. या अपघातानंतर सुरुवातीला सांगण्यात आलं होतं की या विमानामध्ये एकूण 6 जण प्रवास करत होते. पण जेव्हा अपघात स्थळावर शोधकार्य झालं तेव्हा फक्त 5 मृतदेहच सापडले. मग प्रश्न उभा राहतो, तो 6वा व्यक्ती कुठे गेला? तो जिवंत आहे का? आणि जर तो वाचला असेल तर तो नेमका कोण होता? पायलट की अजून कोणी? की स्वतः दादांबाबतच शंका? 8-9 दिवसांनंतर संशय का? दुर्दैवी अपघाताला आता 8-9 दिवस उलटून गेले आहेत. दादांवर अंत्यसंस्कारही पार पडले. कालपर्यंत टीव्ही आणि माध्यमांमधून हेच सांगितलं जात होतं की विमानात 5च जण होते आणि 5ही जणांचा मृत्यू झाला. दादांची ओळख पटण्याचं एकमेव कारण त्यांच्या हातातील घड्याळ होतं. कारण मृतदेहांची अवस्था इतकी गंभीर होती की ओळख पटवणं अत्यंत कठीण होतं. अमोल मिटकरी यांचा धक्कादायक दावा. आता या प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे. आमदार अमोल मिटकरी यांनी एक धक्कादायक माहिती दिली आहे. मिटकरी सांगतात, घटनेच्या दिवशी संध्याकाळी साधारण 5 वाजता आम्ही अपघातस्थळी गेलो होतो. तेव्हा तेथील सरपंचांनी आम्हाला एक अत्यंत धक्कादायक बाब सांगितली. सरपंचांच्या म्हणण्यानुसार विमानातून कुणीतरी बाहेर उडी मारण्याचा प्रयत्न करत होता. त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी गावकरी धावले, पण त्याच क्षणी अचानक भीषण स्फोट झाला आणि त्यात 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा दावा ऐकताच संपूर्ण प्रकरणावर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. प्रकरणाला नवं वळण. जर हा दावा खरा असेल तर तो व्यक्ती कोण होता? तो वाचला का? तो अपघातानंतर कुठे गेला? आणि सर्वात महत्त्वाचं, आजपर्यंत तो समोर का आला नाही? या एका विधानामुळे अपघात की काहीतरी वेगळंच हा प्रश्न अधिक गडद झाला आहे. सत्य बाहेर आलंच पाहिजे. मिटकरी यांचा दावा. अमोल मिटकरी यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की अजित पवार यांच्या मृत्यूचं गूढ महाराष्ट्रासमोर उघड झालंच पाहिजे. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत यासाठी लढा देणार आहे. ब्लॅक बॉक्सकडे सर्वांचं लक्ष. आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. विमानातील प्रवाशांची संख्या किती होती? 6वी व्यक्ती खरंच होती का? की ही माहिती चुकीच्या पद्धतीनं बाहेर आली? सध्या ही माहिती सूत्रांवर आणि चर्चांवर आधारित आहे. अधिकृत तपासातूनच अंतिम सत्य समोर येईल. शेवटची महत्त्वाची सूचना. हा व्हिडिओ किंवा ही बातमी कोणावरही आरोप करण्यासाठी नाही. जनतेच्या मनात निर्माण झालेले प्रश्न समोर मांडण्याचा हा एक प्रयत्न आहे. तुमचं मत काय आहे? 6वा व्यक्ती खरंच होता का? तो वाचला असेल तर आज कुठे आहे? की हा फक्त